नमस्कार मंडळी, माझ्या स्वयंपाकघरात म्हणजे ज्योती सिंपल रेसिपीमध्ये मी ज्योती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण ज्योती सिंपल रेसिपीमध्ये लसूण आणि कांदा न वापरता मटर पनीर कसे बनवायचे ते पाहणार आहोत। सणासुदीच्या दिवसात जसे की श्रावणात किंवा मग गणपतीमध्ये आपण कांदा लसूण खात नाहीत। मग अशा वेळेस नैवेद्यासाठी भाजी काय बनवावी असा प्रश्न प्रत्येकाला पडतो। पिवळ्या बटाट्याची भाजी किंवा छोले भाजी अशा भाज्या आपण नेहमीच करतो, पण तुम्ही यावर्षी झटपट बनणारी ही मटर पनीरची रेसिपी बनवू शकता। मटर पनीर बनवण्यासाठी मी या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या छोट्या मोठ्या टिप्स सांगितलेल्या आहेत, तेव्हा तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग वेळ न घालवता हॉटेल स्टाईल मटर पनीर कसे बनवायचे आणि तेही कांदा लसूण न वापरता ते बघूयात। मटर पनीर बनवण्यासाठी अगोदर आपण पनीर तळून घेऊयात। त्यासाठी कढई गरम करून मी या कढईमध्ये 2 चमचे तेल घातले आहे। आता हे तेल छान गरम होऊन देऊयात। तेल छान गरम झाले आहे, यामध्ये आता पनीरचे तुकडे घालूयात। मी ते 250 ग्रॅम पनीर बारीक कट करून घेतले आहे। आता हे पनीर आपल्याला छान लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहे। यावरती आता अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा पनीर मसाला घालूयात आणि थोडंसं मीठ घालूयात, म्हणजे चवीनुसार मीठ घालूयात। आणि आता हे पनीर छान लालसर होईपर्यंत परतून घेऊयात। पनीर वापरताना शक्यतो फ्रेश पनीर वापरा, कारण बऱ्याचदा पनीर जर फ्रेश नसेल तर ते पनीर रबरासारखे होते। त्यामुळे पनीर विकत आणतानाच नीट व्यवस्थित चेक करून आणा, जेणेकरून पनीर छान चविष्ट बनेल। आता हे पनीर छान परतून झाले आहे। आता हे पनीर आपण एका प्लेटीमध्ये काढून घेऊयात। बऱ्याचदा पनीर तळल्यानंतर ते रबरासारखे लागते, तर तसं लागू नये यासाठी आपण या पनीरमध्ये लगेच थंड पाणी घालायचे, त्यामुळे काय होते पनीर रबरासारखे होत नाही। आता त्या सेम कढईमध्ये राहिलेल्या तेलामध्ये आपण भाजी बनवणार आहोत। त्यासाठी या तेलामध्ये आता आपण खडा गरम मसाला घालूयात। गरम मसाल्यामध्ये मी तेजपत्ता, दालचिनी, शहाजिरे, लवंग, काळे मिरे आणि हिरवी वेलची वापरली आहे। आता यामध्ये आपण कट केलेले टोमॅटो घालूयात आणि 1 मूठ काजू घालूयात। तुम्हाला जर या ग्रेव्हीमध्ये काजू वापरायचे नसतील तर तुम्ही यामध्ये मगज बी सुद्धा वापरू शकता, त्यानेही सेम भाजी घट्टसर बनते। आपण या ग्रेव्हीमध्ये काजू यासाठीच घालतो जेणेकरून आपली भाजी छान घट्टसर बनावी, तर तेच काम सेम मगज बी सुद्धा करतात, त्यामुळे तुम्ही काजूच्या ऐवजी मगज बीचा सुद्धा वापर करू शकता। आता हे टोमॅटो छान शिजवून घेऊयात। त्यासाठी आपण यावरती झाकण ठेवूयात। टोमॅटो आपल्याला छान मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत। तुम्ही बघू शकता आता आपले टोमॅटो छान मऊ झाले आहेत। आता हा मसाला छान थंड होऊन देऊयात। मसाला छान थंड झाला आहे। आता आपण हा मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊयात। आता त्या सेम कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेऊयात। आता तेल गरम झाले आहे, यामध्ये आता आपण तयार केलेले वाटण घालूयात आणि आता हे छान मिक्स करून घेऊयात। यामध्ये आता 1 चमचा पनीर मसाला घालूयात। ही ग्रेव्ही बनवताना यामध्ये शक्यतो काश्मीरी लाल मिरची पावडरचाच वापर करा, जेणेकरून ग्रेव्हीला आपल्या छान रंग येईल। आणि आता हा मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊयात। तुम्ही बघू शकता आपल्या या मसाल्याला छान चारी बाजूनी तेल सुटले आहे। यामध्ये आता आपण थोडंसं पाणी घालूयात। मी इथे मिक्सरच्याच भांड्यामधले पाणी वापरले आहे, कारण मिक्सरच्या भांड्याला थोडासा मसाला लागला होता, तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालून मी ते व्यवस्थित मिक्स करून ते पाणी इथे वापरले आहे। आता हा मसाला छान परतून घेऊयात। तुम्ही बघू शकता हा मसाला छान परतून झाला आहे। यामध्ये आता हिरवे मटार घालूयात। मी हिरवे मटार वापरले आहेत। तुमच्याकडे जर हिरवे मटार नसतील तर तुम्ही फ्रोझन मटार सुद्धा वापरू शकता। यामध्ये आता चवीनुसार मीठ घालूयात आणि अर्धा चमचा साखर घालूयात आणि हे मटार छान यामध्ये शिजवून घेऊयात। आणि यामध्ये आता आपण भिजवलेले पनीर पाण्यासहित घालायचे, कारण आपण या ग्रेव्हीमध्ये थोड्याफार प्रमाणात पाणी तर घालणारच असतो, त्यामुळे आपण पाण्यासहित पनीर घालायची। आता हे छान मिक्स करून घेऊयात आणि आता ही भाजी किंवा ही ग्रेव्ही छान शिजवून घेऊयात। त्यासाठी आपण यावरती झाकण ठेवूयात। चेक करूयात आता आपली भाजी शिजली आहे का। तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला काही सुरेख रंग सुद्धा आला आहे आणि किती छान दिसते आहे। आता आपली भाजी तयार झाली आहे। आता आपण गॅस बंद करूयात। तयार झाले मस्त चटपटीत असे हॉटेल स्टाईल मटर पनीर। आता हे मटर पनीर आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊयात।
जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा। अशा स्वादिष्ट आणि नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो शेजारचे बेल आयकॉन सुद्धा नक्की क्लिक करा। बेल आयकॉन क्लिक केल्यामुळे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळेल, त्यामुळे तुमचा कोणताही व्हिडिओ स्किप होणार नाही। तुम्हाला इतर कोणत्या महाराष्ट्रीयन रेसिपी पाहायला आवडतील हे खाली मला कमेंटमध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपी बरोबर। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा।